नमस्कार, मी जितेंद्र जोशी। अवताराची गोष्ट हा सिनेमा मी पाहिला। यामध्ये माझे दोन अत्यंत जवळचे मित्र आहेत। एक म्हणजे आदिनाथ कोठारे आणि दुसरा लेखक दिग्दर्शक नितीन दीक्षित। नितीन दीक्षित याचं आतापर्यंतचं हे सर्वोत्कृष्ट लिखाण आहे, कारण हे खूप सोपं लिखाण आहे। एक अत्यंत महत्त्वाची आणि अवघड अशी गोष्ट सोपी करून सांगणं हे सगळ्यात अवघड असतं, जे त्यांनी केलेलं आहे। आणि दिग्दर्शक म्हणून त्यानं नटांकडून ज्या पद्धतीची कामं करून घेतलेली आहेत ती फार महत्त्वाची आहेत। माझं असं म्हणणं आहे की अवताराची गोष्ट हा सिनेमा जर मी माझ्या लहानपणी पाहिला असता तर माझ्या आयुष्यातले बरेच संभ्रम त्यावेळीच दूर झाले असते आणि आजही झाले। मला असं वाटतं की हा सिनेमा लहान तोंडी मोठा घास घेतो, परंतु हा सिनेमा हा लहान मुलांना त्यांच्या कळत्या वयामध्ये ज्याप्रमाणे आपण पाठ्यपुस्तकात एखाद्या चांगल्या गोष्टीचा समावेश करतो, ती गोष्ट लहानपणीच मुलांना समजावी यासाठी आपण प्रयत्नशील असतो, म्हणजे त्यांच्या मनावर चांगले संस्कार होतात। तर हा सिनेमा हा अनेक लहान मुलांना त्यांच्या शाळेमध्ये कंपल्सरी करायला हवा, कारण हा सिनेमा पाहून मुलांना ज्ञानाचं आणि माहितीचं बळ मिळेल असं मला वाटतं। हा सिनेमा खूप महत्त्वाचा सिनेमा आहे। हा सिनेमा खूप प्रबोधन करतो आणि प्रबोधन न करता खूप शांतपणे गपचूप सांगून जातो एखादी गोष्ट, आणि ती गोष्ट जी आहे ती खूप महत्त्वाची आहे। यामध्ये सगळ्यांची कामं अप्रतिम झालेली आहेत, पण माझा मित्र आदिनाथ कोठारे यांनी खूप समंजसपणे खूप समजून उमजून काम केलेलं आहे। सगळ्यांची कामं सुंदर आहेत, सगळ्यांची। आणि सुनील सुक्तनकरांनी जी दोन गाणी लिहिली आहेत, ह्यापैकी शेवटचं जे गाणं आहे ते गाणं सगळंच सांगून जातं सिनेमाबद्दल। हा सिनेमा प्रत्येक पालकाने आपल्या मुलांना, आपल्या लेकरांना जरूर दाखवावा असा आहे, आणि लेकरांनाच नव्हे तर अनेक आजी आजोबांना सुद्धा हा सिनेमा पाहणं खूप गरजेचं आहे। हा सिनेमा आपल्या सबकॉन्शियस माइंडविषयी, आपल्या अंतर्मनाविषयी खूप गोष्टी साध्या आणि सोप्या करून सांगतो। एखाद्या मानसोपचार तज्ज्ञाने किंवा एखाद्या धार्मिक गुरुने सुद्धा सांगून जी गोष्ट सहजासहजी कळणार नाही, पटणार नाही, ती गोष्ट हा सिनेमा पाहिल्यानंतर पटते, ती रुजू होते। हा सिनेमा अत्यंत महत्त्वाचा आणि अत्यंत गुणी असा सिनेमा आहे। अत्यंत साधा, सोपा आणि तरीही प्रभावशाली असा सिनेमा आहे। माझ्या लहानपणी मला चमत्कार, लहान मुलांना जसे जादूचे प्रयोग आणि चमत्कार आवडतात तसे मलाही आवडायचे। आजही बजरंगबली उडून गेले आणि त्यांनी सूर्याकडे झेप घेतली, या ज्या गोष्टी आहेत त्या मला आवडतात। जसं या सिनेमामध्ये शिवाजी महाराजांचा उल्लेख आहे, जो अत्यंत महत्त्वाचा आहे। आणि आपण सगळे माणूस म्हणूनच जन्माला येतो आणि खरोखरच स्वतःचा अवतार समजावा, तो समजला पाहिजे। हा जो संदेश हा सिनेमा देतो तो खूप महत्त्वाचा आहे। मला हा सिनेमा बघत असताना माझ्या लहान मुलीची, माझ्या आईची, माझ्या आजीची सगळ्यांची आठवण येत राहिली। आणि मला असं वाटतं की ज्यांच्या लिखाणाने, ज्यांच्या कामाने मी खूप प्रभावित झालेलो आहे, ज्यांना मी माझं गुरु मानतो, असे मकरंद देशपांडे यांनी हा सिनेमा पाहावा अशी मला खूप इच्छा आहे। थँक्यू, सगळ्यांचे आभार आणि निर्मात्याचे आभार की त्यांनी अशा सिनेमावर विश्वास दाखवला। नितीन दीक्षित या माझ्या मित्राचे आभार की त्यांनी असा सिनेमा बनवला। सर्व कलाकारांचे आभार। थँक्यू।